बघा मुलांनो, आता आपण काय करणार आहोत की दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणार आहोत. काय करणार आहोत मुलांनो, तर दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणार आहोत. पहिला आपण इथे घेतलेला आहे 26.4 असं आपल्याला इथे काय आहे, संख्या आहे. बरोबर. आता बघा आपण काय केलेलं आहे, हा जो नंबर आहे, ही जी संख्या आहे ती आपण अंशस्थानी लिहिलेली आहे. किती मुलांनो, तर 264. आता बघा एका नंतर आपण काय केलेलं आहे, दशांश चिन्ह दिलेलं आहे, म्हणजेच इथे काय येईल मुलांनो, छेदस्थानी येईल 10. हा जो नंबर आहे मुलांनो, तो आपण काय घेतलेला आहे, दशांश चिन्ह काढून 264 आपण घेतलेला आहे. आणि एका संख्येनंतरच काय होतं, दशांश चिन्ह होतं, म्हणून छेदस्थानी आपलं काय येईल मुलांनो, तर 10 येणार आहे. पुढचं बघा मुलांनो, दुसरं आहे की 0.04. काय मुलांनो, 0.04 बरोबर. आता आपल्याला हा जो 4 आहे तो नंबर आपल्याला इथे आपण घेतलेला आहे. तर बघा मुलांनो, याच्यानंतर किती नंबर आहेत बघा, 1 2 च्या नंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे, म्हणून इथे बघा आपल्याला काय मिळणार आहे, 100 मिळणार आहे. 1 2 असे आपल्याला काय मिळालेलं आहेत मुलांनो, 4/100 हे मिळालेले आहेत. तिसरं पण बघूया मुलांनो. तिसरं कसं आहे की 19.315. काय आहे मुलांनो, 19.315 बरोबर. आपण इथे काय केलेलं आहे, ही जी संख्या आहे, ही संख्या आपण अंशस्थानी लिहून घेतलेली आहे. त्यानंतर किती संख्यानंतर दशांश चिन्ह आहे मुलांना, तर बघा 1 2 3 नंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे, म्हणजेच इथे आपल्याला छेदस्थानी काय मिळणार आहे मुलांनो, 1 2 3 नंतर 1, म्हणजेच आपल्याला इथे 1000 काय मिळणार आहे, छेदस्थानी मिळणार आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळेल मुलांनो, तर 19,315 छेद असं काय मिळणार आहे, संख्या मिळणार आहे. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय समजले आहे, तर इथे आपण हे समजून घेतलेलं आहे की दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना, बघा मुलांनो, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दिलेल्या दशांश अपूर्णांकातील दशांश चिन्हाचा विचार न करता, कशाचा मुलांनो, तर दशांश चिन्हाचा विचार न करता मिळालेली संख्या, कुठली मुलांनो, मिळालेली संख्या व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशस्थानी लिहितात व छेदस्थानी 1 हा अंक लिहून, छेदस्थानी काय लिहायचं आहे मुलांना आपल्याला, तर 1 हा अंक लिहून दिलेल्या संख्येतील दशांश चिन्हाच्या पुढे अंक असतील तेवढी काय करायचे आहेत मुलांनो, 0 1 च्या पुढे आपल्याला लिहायचं आहे. जसंच आपण ते मागे शिकल्याप्रमाणे आपण काय बघितलं होतं मुलांनो, बघा इथे आपण सांगितलेलं आहे की याचा आपल्याला विचार न करता काय करायचं आहे, 1 लिहिल्यानंतर दशांश चिन्हापर्यंत जेवढा काही आपला नंबर दशांश चिन्हापर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला काय लिहायचं आहे, इथे 0 लिहायचे आहेत. म्हणजेच बघा उदाहरणार्थ आपण हे 3 उदाहरण बघितलेले आहे. तर बघा 1 2 3 नंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे मुलांनो, 1 नंतर 1 2 3 एवढी 0 घेतलेली आहेत मुलांनो. बघा मुलांनो, इथे आपण काय करणार आहोत, तर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करणार आहोत. काय करणार आहोत मुलांनो, तर हा जो काही दशांश अपूर्णांक आहे त्या दशांश अपूर्णांकाचा आपण इथे गुणाकार करणार आहोत. बघा मुलांनो, रीत 1 काय असणार आहे आपली, तर दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून आपण गुणाकार करणार आहोत. काय करणार आहोत मुलांनो, तर दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून आपल्याला काय करायचं आहे, तर गुणाकार करायचा आहे मुलांनो. बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. काय आहे आपलं उदाहरण, की 5.4 गुणिले 2. काय आहे मुलांनो, 5.4 गुणिले 2 हे आहे आपलं उदाहरण आणि त्याला काय करायचं आहे मुलांनो, याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर बघा आपण काय केलेलं आहे, 5.4 गुणिले 2, 5.4 गुणिले 2 घेतलेले आहेत. आता हा जो दशांश अपूर्णांक आहे त्या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचं आहे. बघा मुलांनो, आपण उदाहरण घेतलेलं आहे. कुठलं उदाहरण आहे आपलं,
5.4 गुणिले 2 हे आपण उदाहरण घेतलेलं आहे. बरोबर, आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, तर हे जे 5.4 आहे ते आपल्याला अंशस्थानी लिहायचे आहे. आपण इथे घेतलेले आहे 5.4. आपण काय केलेलं आहे, फक्त दशांश चिन्ह जे आहे ते आपण काढून टाकलेलं आहे आणि येणारा 54 नंबर आपण कुठे लिहिलेला आहे, तर अंशस्थानी लिहिलेला आहे. छेद बघा आपण काय घेणार आहोत मुलांनो, बघा 4 नंतर काय आहे, म्हणजेच एकाच संख्येनंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे. म्हणून आपल्याला काय येईल, 1 नंबरवरती फक्त 1 शून्य असा येणार आहे. म्हणजे 10 आपल्याला इथे छेदस्थानी मिळाले आहेत. म्हणजेच आपल्याला हा अपूर्णांक कुठला मिळालेला आहे मुलांनो, तर 54/10 हा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. गुणिले आपल्याला काय करायचं आहे, तर 2/1 असं आपण इथे घेतलेलं आहे. म्हणून बघा मुलांनो काय येणार आहे ते, की आता आपल्याला 10 1 10 हे छेदस्थानी आलेले आहेत आपले. आता आपल्याला 54 दुने काय करायचं आहे, याचा गुणाकार करायचा आहे मुलांनो. काय करायचं आहे, 54 गुणिले 2. बघा मुलांनो आपण इथे करून बघूया. 54 गुणिले 2 हे आपण इथे करणार आहोत. बघा मुलांनो तुम्हाला बेचा पाडा तर येतच असेल, तर बेच्या आपल्याला चौथ्या स्थानी काय येतील, बघा बोला मुलांनो. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 आणि बे 4 8. इथे किती आले मुलांनो, 8 आलेले आहेत. बघा आता बेचा जो पाढा आहे तो आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे. बघा बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8 आणि बे 5 10. तर आपण इथे काय घेणार आहोत मुलांनो, 10 घेतलेले आहेत. इथे आपण घेतले आहे, आपलं उत्तर काय आलं आहे मुलांनो, 108 आलेलं आहे. बघा इथे तुम्हाला 108 दिसत आहेत. तर छेदस्थानी काय येईल आपलं मुलांनो, 10 1 10 इथे आलेले आहे 10. म्हणजेच आपल्याला इथे कुठला अपूर्णांक मिळालेला आहे मुलांनो, तर आपल्याला 108/10 हा जो काही व्यवहार्य अपूर्णांक आहे तो मिळालेला आहे. बघा मुलांनो आता आपल्याला काय करायचं आहे, की दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. हा जो काही आपल्याला व्यवहार्य अपूर्णांक मिळालेला आहे त्याचंच रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, तर दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे मुलांनो. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. बघा मुलांनो बरोबर आपल्याला 5.4 गुणिले 2 याचा आपल्याला काय करायचं आहे, तर गुणाकार करायचा आहे. बघा सेम इथे आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. एकानंतर आपण इथे काय दिलेलं आहे, दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे मुलांनो, 108च देणार आहे. पण किती संख्यानंतर दशांश चिन्ह ठेवलेलं आहे, तर 1 संख्यानंतर दशांश चिन्ह आहे. म्हणून आपण 1 नंतर काय ठेवणार आहोत, एका संख्येनंतर आपण काय ठेवणार आहोत, दशांश चिन्ह ठेवणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय मिळालं मुलांना, 10.8 ही जी संख्या आहे ती आपल्याला मिळालेली आहे. बघा मुलांना आपण ह्या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, तर हा जो काही दशांश अपूर्णांक आहे, कुठला दशांश अपूर्णांक मुलांना, तर 5.4 गुणिले 2 हा जो आपला दशांश अपूर्णांक आहे त्याचा आपण काय केला होता, गुणाकार केलेला आहे. आता आपण त्याचंच काय करणार आहोत मुलांना, बघा दशांश अपूर्णांकातील पूर्णांक व अपूर्णांक वेगळे लिहून आपण त्याचा गुणाकार करणार आहोत व येणाऱ्या उत्तराचे आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. काय करणार आहोत मुलांना, तर बेरीज करणार आहोत. बघा इथे आपण काय घेतलेलं आहे, आपलं उत्तर काय आलेलं होतं ते आपण इथे घेतलेलं आहे मुलांना. तर बघा आपण आधी काय लिहायचं आहे, पूर्णांक लिहायचा आहे. पूर्णांक आपल्याला किती मिळालेला होता, तर 10. तो आपण इथे लिहिलेला आहे दशांश चिन्ह 0 म्हणजेच 10.0 आपण इथे घेतला आहे. अधिक आपल्याला दशांश अपूर्णांक काय मिळालेला होता मुलांना, तर 0.8 ही जी संख्या आहे, नंबर आहे तो आपल्याला मिळालेला होता. बरोबर आपल्याला काय करायचं आहे मुलांना, तर ह्याची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा मुलांना 0 आणि 8 किती मुलांना, तर 8च. आणि हा दशांश चिन्ह जसा आहे तसा आपण इथे घेतलेला आहे. तसेच 10 आणि 0 किती मुलांना, तर 10च. तर इथे आपल्याला किती संख्या मिळालेली आहे, तर 10.8 मिळालेली आहे. म्हणून आपलं हे जे काही उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. बरोबर आपण ह्याचा काय केलेला आहे, दशांश अपूर्णांकाचा आपण गुणाकार केलेला आहे आणि गुणाकार
केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांनो, तर त्याचं उत्तर मिळालेलं आहे किती मुलांनो, तर 10.8 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. कसलं की हे जे काही उदाहरण आपल्याला दिलेलं होतं दशांश अपूर्णांकाचं, त्याचा आपण गुणाकार केला आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळालं मुलांनो, 10.8 हे आपल्याला काय मिळालेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे. बघा मुलांना, आपली तिसरी रीत काय असणार आहे, तर तिसरी रीत आपली असणार आहे दशांश चिन्हाचा वापर न करता. कशाचा मुलांना, दशांश चिन्हाचा वापर न करता सरळ गुणाकार करूया व नंतर येणाऱ्या उत्तरात एकक स्थानापासून सुरुवात करून गुण्य व गुणकातील एकूण दशांश स्थळे मोजून दशांश चिन्ह आपल्याला इथे द्यायचे आहेत मुलांनो. बघा, आपण हेच उदाहरण बघत आहोत. तिसऱ्या रीतीमध्ये सुद्धा आपण काय केलं आहे, दशांश चिन्ह काढून टाकलेलं आहे आणि आपण 54ला कशाने गुणलेलं आहे, तर 2ने गुणलेलं आहे. आपण इथे काय घेतलेलं आहे, हे उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे, दशांश चिन्ह काढून टाकलेलं आहे आणि 54 गुणिले आपल्याला काय करायचं आहे, या 54ला 2ने गुणायचं आहे. तर बघा मुलांना, आपण काय केलेलं आहे, 54ने 2ला गुणलेलं आहे. बघा, बेचोक किती मुलांनो, 8 आणि बेपंचे किती मुलांनो, 10. तर आपल्याला जर आपण 2ने 54ला गुणलं तर आपलं उत्तर इथे किती आलेलं आहे मुलांनो, तर 108 आलेलं आहे. तसेच आपण आता काय करणार आहोत की दशांश चिन्ह घेऊन सुद्धा आपण काय करणार आहोत, गुणाकार करणार आहोत. बघा, इथे आपण काय केलेलं आहे, जसं इथे दशांश चिन्ह आहे तसंच आपण इथे दशांश चिन्ह घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या 5.4ला कशाने गुणायचं आहे, तर 2ने गुणायचं आहे. आपण त्याला 2ने गुणून घेऊया. बघा, बे चौक किती मुलांनो, 8 आणि बे पंचे किती मुलांनो, 10. आणि किती संख्येनंतर दशांश चिन्ह आहे, तर एकाच संख्येनंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे. म्हणून एका संख्येनंतर आपल्याला काय द्यायचं आहे, दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि ते आपण इथे दिलेलं आहे. बघा मुलांनो, पहिलं जे काही उदाहरण होतं ते आपण अभ्यासलं होतं. आता आपण हे दुसरं उदाहरण घेणार आहोत. दुसरं उदाहरण बघा काय आहे की वीरेंद्रने 5.250 काय मुलांनो, वीरेंद्रने 5.250 किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केल्या. किती मुलांनो, तर 18 पिशव्या तांदूळ खरेदी त्याने केलेल्या आहे. तर एकूण किती तांदूळ खरेदी केला बरं त्याने, तर रीत 1 नुसार आपण समजून घेणार आहोत. बघा, आपली एक रीत आहे, पहिली रीत आहे ती तर कशी बघा, दशांश अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांकात लिहून गुणाकार करूया व येणारा गुणाकार पुन्हा काय करूया मुलांनो, तर दशांश अपूर्णांकात आपल्याला तो लिहून घ्यायचा आहे. बघा मुलांनो, आपण काय केलेलं आहे, वीरेंद्रने काय केलेलं आहे, तर 5.250 किलोग्रॅम वजनाची एक पिशवी, वजन किती आहे त्या पिशवीचं, तर 5.250 आहे. तर त्याने अशा किती पिशव्या घेतलेल्या आहेत मुलांनो, तर 18 पिशव्या. किती मुलांनो, 18 पिशव्या. म्हणून आपण काय केलेलं आहे, 5.250 याला कशाने गुणलेलं आहे, तर याला आपण 18ने गुणलेलं आहे. बघा मुलांनो, हा जो 5.250 आहे तो दशांश चिन्ह काढून आपण इथे घेतलेला आहे. जी संख्या आहे ते आपण इथे घेतलेली आहे. गुणिले काय केलेलं आहे आपण मुलांनो, गुणिले 18 घेतलेले आहेत. छेदस्थानी मुलांनो काय येईल बघा, 1 2 3 नंतर काय आहे आपला दशांश चिन्ह आहे, म्हणून छेदस्थानी काय येणार आहे, तर 1000 येणार आहे मुलांनो. बघा, आलेले घेतले आपण इथे 1000 घेतले आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 5.250ला कशाने गुणायचं आहे, तर 18ने गुणायचं आहे. बघा मुलांनो, इथे आपण गुणाकार करून देखील अधिकच चांगल्या पद्धतीने आपण इथे समजून घेणार आहोत मुलांनो. बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर 5.250ला 18ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. बघा मुलांनो, इथे आपण काय करणार आहोत, ह्या संख्येला या संख्येने काय करायचं आहे, गुणायचं आहे. म्हणून आपण दशांश चिन्ह जे आहे ते काढून टाकूया आणि किती नंबर आपल्याला मिळेल मुलांनो, तर 5.250 हा नंबर आपल्याला इथे मिळणार आहे. गुणिले किती मुलांनो, 18. आता बघा, जर तुम्हाला 18चा पाढा येत असेल तर आपण डायरेक्ट काय करायचं आहे, 18ने सुरुवात करायची आहे. पण जर येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, 8 0 काय करायचं आहे, 0 लिहायचं आहे. त्यानंतर 8 5 किती मुलांनो, तर
40 लिहायचे आहे. मग 40 लिहिल्यानंतर इथे काय देणार आहोत आपण, 0 देणार आहोत आणि हातच्याला किती देणार आहोत मुलांनो, तर 4 देणार आहोत. तर बघा 8 दुने 16, 16 आणि 4 किती होतात मुलांनो, तर 16 आणि 4 किती होतात, तर 16 आणि 4 होतात 20. म्हणून आपण इथे किती देणार आहोत, 0 आणि हातच्याला किती देणार आहोत, तर 2 देणार आहोत. पुढे बघा मुलांनो काय आहे की 8 पंचे 40, 8 पंचे 40 आणि 2 किती होतात मुलांनो, बरोबर 42 होतात. तर आपण इथे लिहिणार आहोत 42. पुढे बघा मुलांनो आपण काय करणार आहोत, गुणाकाराचं एक चिन्ह देऊन मग एकाने आपल्याला ह्या चारही संख्येला गुणायचं आहे. बघा एका 0 0 येईल, एका 5 5, एक 2 2 आणि एक 5 5. आता याचं आपल्याला काय करायचे आहे मुलांनो, बेरीज करायची आहे. म्हणून बघा 0 जसा आहे तसा 0 हे 5, 2 आणि 2 4 आणि 4 आणि 5 किती मुलांनो, 9. तर किती आलेलं आहे मुलांनो, इथे आपल्याला 94,500, 94,500 हे आपलं काय आलेलं आहे मुलांनो, इथे उत्तर आलेलं आहे. बघा आपण कशाने गुणलेलं आहे, आपण 5,250ला 18ने गुणलेलं आहे आणि गुणाकार करून आपलं उत्तर जे आहे ते काय आलेलं आहे मुलांनो, 94,500 हे आलेलं आहे. छेद काय येईल मुलांनो, बघा 1 2 3 संख्येनंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे, म्हणून आपल्याला काय येईल मुलांनो, 1000 हे छेदस्थानी येईल. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, या संख्येनंतर 3 संख्या सोडून आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्ह द्यायचं आहे. बघा 1 2 3 आणि त्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे, दशांश चिन्ह द्यायचं आहे. हे आपण दिलेलं आहे दशांश चिन्ह. म्हणजेच आपल्याला इथे उत्तर काय मिळालेलं आहे मुलांनो, 94.500 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केला. किती तांदूळ खरेदी केला मुलांनो, तर 94.500 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केला आहे. बघा मुलांना दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की वीरेंद्रने 5.250 किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केली, तर एकूण किती तांदूळ खरेदी केला. बघा मुलांना आपल्याला काय सांगितलेलं आहे की वीरेंद्रने काय केलेलं आहे की 5.250 किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे त्याने 18 पिशव्या घेतलेल्या आहेत. कशाच्या, तांदळाच्या. तर मग त्याने किती बरं किलोमध्ये तांदूळ विकत घेतलेले असतील. तर बघा मुलांनो दुसऱ्या रीतीने आपण काय करणार आहोत, हे उदाहरण सोडवणार आहोत. बघा दशांश चिन्हाचा वापर न करता काय मुलांनो, तर आपल्याला जो काही हा दशांश चिन्ह आहे त्याचा वापर न करता गुणाकार करूया. नंतर गुणाकारातील एक एक स्थानापासून सुरुवात करून गुणातील दशांश स्थळे मोजून डावीकडे दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे मुलांनो. बघा आता आपण इथे काय केलेलं आहे की इथे आपण हे जे काही दशांश चिन्ह आहे त्या दशांश चिन्हाचा वापर न करता ही जी संख्या आहे आपण ती कुठे लिहिलेली आहे, आपण ही इथे घेतलेली आहे मुलांनो. बघा तर बघा मुलांनो आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्हाचा वापर न करता आपल्याला इथे गुणाकार करून दाखवायचा आहे. बघा मुलांनो आपण इथे दशांश चिन्हाचा वापर केलेला नाही आहे. आपण काय केलेलं आहे, 5,250 घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 18ने ह्या 5,200ला गुणायचं आहे. तर बघा मुलांनो आपला गुणाकार काय आलेला आहे, आपला गुणाकार आलेला आहे 94,500. तर आपण काय करणार आहोत, इथे आपण तो गुणाकार दाखवणार आहोत थोडक्यामध्ये. तर बघा मुलांनो आपण इथे काय करूया, तर इथे आपण तो गुणाकार करून दाखवूया. बघा मुलांना आपल्याला इथे लिहायचे आहे 5,250. आपण घेतलेले आहेत 5,250. तर आपल्याला त्यांनी कशाला गुणायचं आहे मुलांनो, तर 18ने गुणायचं आहे. बघा मुलांनो 8 0 0, 8 पंचे 40, हातच्याला आले 4, 8 दुने 16, 16 आणि 4 किती मुलांनो 20, 20शी 0, हातच्याला आले 2, 8 पंचे 40 आणि 2 किती मुलांनो, तर 42. मग इथे आता आपण काय करणार आहोत, गुणाकाराचं चिन्ह देणार आहोत आणि एका 0 0, एका 5 5, एका 2 2 आणि एका 5 5. बघा मुलांनो आता याची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत.
बघा 0शी 0, 0शी 0, 0 आणि 5 किती मुलांना? तर 5. 2 आणि 2 किती? तर 4. आणि 4 आणि 5 किती मुलांना? तर 9. बघा मुलांना, आपल्याला आपलं जे काही हे उत्तर आहे ते काय आहे? अगदी योग्य आहे. आपल्याला ते उत्तर मिळालेलं आहे. किती मुलांना? तर 94,500. किती मुलांना? 94,500. हे आपल्याला कधी मिळालं? जेव्हा आपण 5,250ला 18ने गुणलं तेव्हा आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांना? 94,500 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तेच आपण काय करणार आहोत मुलांनो? दशांश चिन्हासह करणार आहोत. म्हणजेच आपण काय करणार आहोत? इथे दशांश चिन्ह देऊन आपण काय करणार आहोत? एकदा पुन्हा गुणाकार करणार आहोत. बघा, गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर काय येईल? 94,500 येईल. पण आपल्याला काय करायचं आहे? किती नंबर सोडून, किती संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे? तर बघा मुलांनो, इथे किती नंबर सोडून दशांश चिन्ह आहे? बघा, 1, 2, 3. तर 3 संख्या सोडून काय आहे? दशांश चिन्ह आहे. म्हणजेच आपल्याला जे काही आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो, तिथे आपल्याला 3 संख्या सोडून काय द्यायचं आहे? दशांश चिन्ह द्यायचं आहे. बघा, 1, 2, 3. 3 नंबर सोडून आपण काय दिलेलं आहे? दशांश चिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच इथे आपल्याला उत्तर काय मिळते मुलांनो? तर 94,500 हे आपल्याला काय मिळत आहे? दशांश चिन्हामध्ये उत्तर मिळालेलं आहे. आपण इथे दशांश चिन्ह काढून सुद्धा काय केलेलं आहे? गुणाकार करून आपण 94,500 हे उत्तर मिळवलेलं आहे. आणि दशांश चिन्ह ठेवून देखील आपल्याला काय मिळालेलं आहे? 94,500 म्हणजे 94.500 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. फक्त आपण काय केलेलं आहे की किती संख्यानंतर दशांश चिन्ह आहे? तर 3 संख्यानंतर दशांश चिन्ह आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? 3 संख्यानंतर दशांश चिन्ह ठेवलेलं आहे. बघा, 1, 2, 3 आणि मग आपण ठेवले दशांश चिन्ह आपण इथे घेतलेलं आहे. म्हणजेच आपल्याला 94.500 एवढं काय आलेलं आहे? आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर मग वीरेंद्रने किती बरं किलो तांदूळ खरेदी केलेला असेल? तर त्याने 94.500 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केलेला आहे. बघा मुलांना, आपण इथे काय करणार आहोत? तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार करणार आहोत. काय करणार आहोत मुलांना? दशांश अपूर्णांकाचा भागाकार करणार आहोत. तर बघा, आपण पाहिले आहे की अपूर्णांकाचा भागाकार करताना, कशाचा मुलांना? अपूर्णांकाचा. काय? तर भागाकार. भागाकार करताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणायचे असते. मी तुम्हाला सांगितलेलं होतं मुलांना की गुणाकार व्यस्त काय असतो? तर जो काही आपला अंश असतो आणि छेद असतो त्याची अदलाबदल करण्यास म्हणजेच काय मुलांना? गुणाकार व्यस्त असतो. म्हणजेच अंशाच्या ठिकाणी आपल्याला छेद लिहायचा असतो आणि छेदाच्या ठिकाणी आपल्याला अंश लिहायचा असतो. तर बघूया मुलांना, काय केलेलं आहे आपण? 6/7 भागिले 5/4 तसेच बरोबर 6/7 गुणिले आपण इथे काय केलेलं आहे मुलांना? गुणाकार व्यस्त केलेला आहे. म्हणजेच छेदाच्या ठिकाणी अंश आणि अंशाच्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे? तर छेद लिहिलेला आहे. आणि आपल्याला कुठला अपूर्णांक मिळालेला आहे मुलांना? तर 4/5 हा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. तर बघा मुलांना, 6 चौक 24 आणि 7/5 35 बरोबर काय मुलांना? 24/35. म्हणजेच काय? तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना हीच रीत आपल्याला काय करायची आहे? वापरायची आहे. जेव्हा आपण ह्या दशांश अपूर्णांकाचा जेव्हा आपण काय करूया? भागाकार करणार आहोत, तेव्हा आपण ही जी रीत आहे कसली? गुणाकार व्यस्ताची, तीच आपण काय करणार आहोत? वापरणार आहोत मुलांना. बघूया. बघा मुलांना, आपण काय करत आहोत? तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार करत आहोत. इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे मुलांना. बघा, कुठलं? 17.5 भागिले 17.5 भागिले 5 हा आपल्याला काय दिलेला आहे? एक उदाहरण दिलेलं आहे. तर त्याचा आपण काय करणार आहोत? भागाकार करणार आहोत. कशाने? तर गुणाकार व्यस्ताने. बघूया कसा? बरोबर आपण इथे काय केलेलं आहे? इथे आपण जे काही दशांश चिन्ह आहे ते काढलेलं आहे आणि ते काढून आपण जो काही इथे संख्या येते ती संख्या आपण लिहिलेली आहे. कुठली मुलांना? दशांश चिन्ह काढल्यानंतर कुठला नंबर आपल्याला मिळतो? कुठली संख्या मिळते? तर 175. छेद काय मुलांना? तर 10 भागिले
आपण काय करणार आहोत मुलांनो, इथे गणित गुणाकार व्यस्ताने भागणार आहोत. म्हणजेच काय येईल मुलांनो, 5/1 असं येणार आहे. बघा मुलांनो, बरोबर काय, तर 175/10 गुणिले याचा आपण काय केलं आहे मुलांनो, त्याचा केला आहे गुणाकार व्यस्त. म्हणजेच काय की 1/5 बरोबर काय मुलांनो. बघा मुलांनो, आपण काय केलेलं आहे की 175ला आपण कशाने भागितलेला आहे, तर 5ने भागितलेला आहे. तेव्हा आपलं उत्तर आलेलं आहे 35 आणि 10×1=10. म्हणजेच आपण हा जो काही भागाकार आहे तो आपण इथे करून बघणार आहोत मुलांनो. तर मुलांनो, आपल्याला काय करायचं आहे, 175 याला कशाने भागायचं आहे, तर 5ने भागायचं आहे. बघा मुलांनो, 5च्या पाढ्यामध्ये 17 येतात का, नाही येत. तर मग त्याच्या आतली जी संख्या आहे, त्याच्या आधीची जी संख्या आहे ती कुठली असणार आहे मुलांनो, तर 3×5=15. किती मुलांनो, 3×5=15. मग आता इथे आपण काय करायचं आहे, तर मायनस करायचं आहे. बघा, 1तनं 1 गेला 0 आणि 7तनं 5 गेले किती मुलांनो, 2 आणि हे 5. तर बघा मुलांनो, आता सांगा पाहू की 5च्या पाढ्यामध्ये 25 येतात का. बघा, 5×5=25. किती मुलांनो, 5×5=25. बघा इथे आपल्याला किती मिळालेले आहेत मुलांनो, तर 35 मिळालेले आहेत. बघा मुलांना, आपण काय केलेलं होतं की 175ला आपण 5ने काय केलं आहे, भागितलेलं आहे. तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे मुलांनो, 35. आणि हा छेद आपण इथे घेतलेला आहे. तर मुलांनो, इथे दशांश चिन्ह जे आहे ते एका संख्येनंतर आहे. बघा, एका संख्येनंतर काय आहे, दशांश चिन्ह आहे. म्हणून हे 35 आपण इथे लिहिले आहे. बघा, एकच इथे 0 आहे. म्हणजेच आपण काय करणार आहोत, एका संख्येनंतर काय देणार आहोत, दशांश चिन्ह देणार आहोत. मग आपण इथे काय केलेलं आहे, एका संख्येनंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांनो, इथे 3.5 हे आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. बघा मुलांनो, आणखी आपण एक उदाहरण बघणार आहोत. ते उदाहरण बघा कुठलं आहे, ते 4.8 भागिले 2.4. कुठलं उदाहरण दिलंय मुलांना आपल्याला, दुसरं 4.8 भागिले 2.4 हे आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे ते आपण इथे सोडवूयात. तर बघा, बरोबर आपण इथे काय केलेलं आहे, दशांश चिन्ह काढून टाकलेलं आहे. म्हणजे आपण इथे 48 लिहिले. छेदामध्ये काय येईल मुलांना, तर 10 येणार आहे, भागिले 24 दशांश चिन्ह आपण काढून टाकलेलं आहे. 24/10 आपलं आलेलं आहे. बरोबर 48/10. आता आपल्याला काय करायचं आहे मुलांना, गुणाकार करायचा आहे. गुणिले आपण इथे काय केलेलं आहे मुलांना, गुणाकार व्यस्त केलेला आहे. म्हणजेच काय होईल, आपली छेदस्थानी आपली कुठली संख्या जाणार आहे, अंशाची, आणि अंशस्थानी छेदाची संख्या येणार आहे. बघा मुलांनो, इथे कुठले आलेले आहे, 10/24. तर मुलांनो, इथे आपलं बरोबर काय येणार आहे मुलांनो, 35/10 येणार आहे. तर बघा, हे जे 35 आहे ते आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर एका संख्येनंतरच काय आलेलं आहे, दशांश चिन्ह आलेलं आहे. म्हणून एका संख्येनंतर आपण काय करणार आहोत मुलांनो, दशांश चिन्ह देणार आहोत. बघा, इथे एका संख्येनंतर आपण दशांश चिन्ह दिलं आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे मुलांनो, इथे 3.5 आलेलं आहे. बघा मुलांना, आपण गणिताची काय घेणार आहोत, एक छोटीशी गंमत घेणार आहोत. बघा, इथे ही एक मुलगी आहे, ती आपल्याला काय करते आहे, आपल्याला काही संख्याने दिलेल्या संख्येला गुणणार आहोत असे ती सांगत आहे की आपल्याला काय करायचं आहे, दिलेला जो नंबर आहे त्याला कशाने गुणायचा आहे, तर सर्वप्रथम त्याला आपल्याला कशाने गुणायचं आहे, 7ने गुणायचं आहे. बघा मुलांनो, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की 527ला आपल्याला कशाने गुणायचं आहे, तर 7ने आपल्याला गुणायचं आहे. बघा, 7 किती होतात मुलांनो, तर 49 होतात. 49 आपण किती लिहिले मुलांनो, तर 9 लिहिले आहेत. त्यानंतर मग आपला कॅरी किती होणार आहे मुलांनो, 4 होणार आहे. त्यानंतर 7 दुने 14, 14 आणि 4 किती मुलांनो, तर 18 होणार आहे. मग आपण इथे किती घेतलेले आहेत, 8 घेतलेले आहेत. आणि 1 कुठे दिलेला, आपण कॅरी दिलेला आहे. म्हणजे 7×5 35 आणि 1 किती मुलांनो, तर 36. मग इथे आलेलं आहे 3689 असं उत्तर आपल्या आलेलं आहे. तसंच आपल्याला जे आपलं उत्तर आलेलं आहे
त्याच उत्तराला आपल्याला कशाने गुणायला सांगितलेलं आहे मुलांना, तर 13ने गुणायचं आहे. तर मुलांना आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की जो काही आपण 13ने 3689ला गुणलं आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांना, तर 47,957 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि त्याला सुद्धा आपल्याला कशाने गुणायचं आहे, तर 11ने गुणायचं आहे. आणि 11ने गुणल्यानंतर आपलं उत्तर बघा मुलांना काय येतं, तर 5,27,527 एवढं काय येतं मुलांना, आपल्याला उत्तर येतं. म्हणजेच बघा ना की आपण ज्या संख्येने एखाद्या नंबरला जर तुम्ही काही अंक दिलेले असतील, काही नंबर दिलेले असतील, एका संख्येने त्या नंबरला गुणल्यानंतर जो काही आपला आन्सर येतं, पुन्हा आपण काय करायचं की काही नंबर्स देऊन किंवा काही संख्या देऊन त्याच उत्तराला सुद्धा आपण काय करू शकतो, गुणू शकतो. अशा प्रकारेच काय होईल की आपली जी काही गणितातील गंमत आहे मुलांना, ती कशी होईल, वाढत जाईल. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, गणितातील अगदी छोटीशी अशी गंमत सांगितलेली आहे. बघा ती गंमत कशी आहे की आता जर तू 346 ही 3 अंकी संख्या सांगितलीस, आता ह्या मुलीने काय केलेलं आहे की 346 ही 3 अंकी संख्या सांगितलेली आहे आणि त्याला प्रथम 7ने काय करायला सांगितलेलं आहे, गुणाकार करायला सांगितलेलं आहे. मग आलेल्या गुणाकाराला परत आपल्याला कशाने गुणायला सांगितलेलं आहे, तर 13ने गुणायला सांगितलेलं आहे. नंतर परत त्याच जे आलेलं उत्तर आहे त्यालाच परत कशाने गुणायला सांगितलेलं आहे, तर 11ने गुणाकार करायला सांगितलेलं आहे. बघा मुलांना, तर मग ह्या मुलाने काय केलेलं आहे की 11ने गुणले तर काय आहे की 3,46,346 असे काय येणार आहे मुलांना, आपले उत्तर येणार आहे. म्हणजेच जी 3 अंकी संख्या आपण सांगतो तीच 2 वेळा लिहिली की मिळाले उत्तर. बघा मुलांना, ही जी संख्या आहे, आपल्याला जे आधी 3 नंबर ह्या मुलीने सांगितले होते तीच संख्या आपण किती वेळा लिहिली, 2 वेळा लिहिली. बघा मुलांना, ही झाली 1 वेळा आणि ही झाली 2 वेळा. म्हणजे सांगितलेले आधीचे जे 3 नंबर आहेत तेच आपण किती वेळा लिहिले आहेत, 2 वेळा लिहिलेलं आहे. म्हणजेच जर आपण 11ने त्या संख्येला गुणू तर काय मिळेल आपल्याला मुलांनो, किती मिळणार आहे, 3,46,346 एवढं आपलं काय मिळणार आहे मुलांना, उत्तर मिळणार आहे. तर बघूया मुलांनो, काही गमतीदार पद्धतीने सुद्धा आपण इथे गणित शिकलेलो आहोत.